त्याचं बारा चालू त्याचं पाणी. आज आपल्या लग्नाला सप्त्यांना जेवणा इतका खर्च पाण्याचा आहे. इतके लोक पुढे गेले नाही, माग आले. आता याच्या अगोदर हे 70 वर्षाचे म्हातारे हांड्यात पाणी पित होते. हांड्यात पूर्वी महिला म्हणलं लग्नात एक वस्तू मिळायची, गंगाळ. गंगाळ गंगाळ माहिती आहे तर तुम्हाला? गंगाळ. ते गंगाळ कशाचं बनवायचं? तांब्याचं. पण गंगाळावरून वाहिलं निघायची मीटिंग दुपारपर्यंत चालायची. ती म्हणायची माझ्या बापान दिलं. ही म्हणा त्याचं उत्तर आहे का बरं का? गंगाळ हा धातू कशाचं बनवलं होतं? तांब्या. तांब्या हा धातू जर पाणी त्याच्यात ठेवलं, तुम्ही आजही तांब्याच्या हांड्यात पाणी ठेवा, रात्रभर पाणी राहिलं तर सकाळी त्याच्यावर तवंग येतो. तवंग. आणि ते पाणी जर पिलं तर पोटाचा कोणताही आजार गायब होतो. तांब्या हा धातू पाणी प्यायला चांगलाच आहे. पण जुने लोक तांब्यातलं पाणी पिऊन कधी आजारी पडत नव्हते. तुम्हाला कोणी सांगितलं बाटलीतलं पाणी शुद्ध आहे? बस. आणि आखी यडपाट जनता घे बाटल्या पे पाणी. सगळ्यांनी पाण्याच्या बाटल्या घेतल्या. बरं बाटल्या इतक्या मापात आल्यात, मोठ्याला मोठी लहान्याला लहान. आणि काहींना तर अशी आली पोच प्लास्टिकच्या पिशीत पाणी फोडा. येण्यावानी रस्त्याच्या कडेला ती पेत बसत. चिडखंडी बायकोच्या नागपुडीत गेली, तिला सर्दी झाली. डॉक्टर म्हणला ती पॉझिटिव्ह निघली, मेलीच. काय प्यावं? साधं उत्तर द्या तुम्ही मला. दूध काय लिटर आहे? दूध 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 50 रुपये. आणि पनीर काय किलो आहे? 200 रुपये. पनीर काच म्हणताय? हे सांगितलं कोणी तुम्हाला? पनीर दुधाचं बनित हे तुम्हाला सांगितलं कोणी? दूध जर नासलं तरच पनीर तयार होते. मग प्युअर दूध 50 रुपये आणि पनीर 200 रुपये. लोक काय खात्या? आता ज्यांना खायची आकली नाही त्याला कीर्तन सांगून करायचं काय? तरी लोक लग्नाला पनीर करतात. तरी माणसं म्हणतात पार्टी तगडी आहे, पार्टी भिकारी आहे. त्यांनी सडकं चाललं. आणि नासक पनीर लोक खात्या. माळकरी सुद्धा अंड्याचे टरफाला समजून खाते पनीर. पनीर खायची गोष्ट आहे का? मग लोकांना काय खावा त्याचं उत्तर मला तुम्हाला पुढे न्यायचं होतं. पहिलं लक्ष्मी दानात घालावी. आजच्या प्राणप्रतिष्ठेला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, महाप्रसाद देणारांचं. दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. का? पंगत कोणी घालेल? जेव्हा माणसं नको. आणि तिसरं कौतुक करावं ते पंक्तीला वाढणारांचं. आणि चौथं कौतुक करावं एवढ्या डोंगरात अडचणीच्या रस्त्यात एवढं सप्त्याचं नियोजन केलं त्या मंडळांचं. आता घोटाळा पहा तुम्ही कसा केला. नगराला नाव दिले अंबिका आणि बसवलं तिचा नवरा. प्राणप्रतिष्ठा केली महादेवाची आणि ह्या बाईचं नाव दिलंय. नगराला नाव अंबिका नगर आणि बसवलाय. मग हा पठ्ठ्या काही साधा समजा नका तुम्ही. हे बाकीचे सगळे देव आहे, हा पठ्ठ्या एकटा महादेव आहे. सगळे देव आहे हा एकटा महादेव आहे. अंबिका नगर मधल्या सगळ्या ढोकरी परिसरातल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. पहिलं कीर्तनाला सुरुवात करते. या मंदिराला काय म्हटला पहिला? बोलायचा पटकन. तुम्ही आजारी आहे का? मग खरमरीत बसा ना. काय गॅरंटी आहे का? अरे बाबा नशिबान आहे तुम्ही मी का दुसऱ्या लाटेतून वाचलोय. आता आपला जन्म नाहीये, हा आपला पुनर्जन्म आहे. क्षण क्षण संभाळितो साक्षी होतो अपुरा, साक्षी होतो अपुरा, साक्षी होतो अपुरा. क्षण क्षण संभाळितो साक्षी होतो अपुरा, साक्षी होतो अपुरा, साक्षी होतो अपुरा. मी रोज सांगतो कीर्तनात गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा, सप्त्याला केलेली पंगत कधी वाया जात नाही. तुमचं काय मत आहे?
आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी वारकऱ्याच्या पायाला वाकलोय आणि कधीतरी आपण देवाला रुपया दिलाय. त्याचं फळ आपण 2021 ला वाचलोय. तुमचं काय मत आहे? हे पुण्य थोडंफार मानावंच लागेल. काय मत आहे तुमचं? पैसा सगळ्याकडे आहे, पण दान करण्याला किंमत आहे. आणि तुम्ही मी भाग्यवान आहे. पुढची गॅरंटी नाही, दुपारचे कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. येत होतं का नाही? क्षण भंगूर नाही बरबता वारता तुडा माता भंगूर नाही बरबता वारता तुडा माता कागे आपले गळा पडेल धागा पुढे उचार तुराई पुढे उचार प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करायची. फक्त तुम्ही बोलले तरच कीर्तन करत, कारण हे नैमित्तिक कीर्तन असतात. श्राद्ध, प्राणप्रतिष्ठा ही कीर्तन कशी आहेत? नैमित्तिक. सप्ताचं रेग्युलर कीर्तन काढून घेता येतं. हे कीर्तन लोकांना बोचल्याशिवाय काढता येत नाही. सगळी कीर्तने बोला पटकन. आता याला पहिला काय होता तुम्ही? पाया जितका पॅक तितकं मंदिर. बोला पटकन. पाया जितका पॅक तितकं मंदिर पॅक. म्हणजे याचं जर मंदिर बनवायचं असेल तर याला ज्ञान नावाचा पाया खोदला पाहिजे. मंदिराला सुरुवात करतो, मंदिर बसून देतो, कळस सोडून देतो, देव बसून देतो. पटकन याचा पाया ज्ञान. आणि आज 99% लोकांना काय झाली? ज्ञान नाही. पाया कच्चा आहे. तुमचा माझा पाया कच्चा आहे, तुमचा माझा पाया कच्चा आहे. पाया कोणता पाहिजे? ज्ञान. पुरावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं खरं नाव काय? ज्ञान देव. निराळे का? ज्ञान देव. ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावणी गण ज्ञान, ज्ञानावणी ध्यान विशेषची. पुन्हा 10वाच अध्याय. जेत जेत दयानी शांती वस्ती आल्या एका ठाया, ते झालं धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, तिथं देव तिथं ज्ञान, ज्ञान देव. पुन्हा काही पुरावा? 18वा अध्याय. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे वेद, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वनेन, भाग्य तेथे उल्हासी. ज्ञानच देव. गेला घोटाळा. ज्ञान देव. मग तुम्हाला मला जर देव व्हायचं असेल तर ज्ञान MA BMA नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोका काळा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? पोरं बंद कराय तुम्हीच. चांगले नादी लागले होते लोक, होते 7-8-10 पोरं. टाकली बंद करून. अजून 5 वर्षानं आज 80% शिक्षक पोरं सापडे द्या. बरं आपल्याकडे शाळा काढून काय प्रॉफिट झाला? बोला पटकन. वृद्धाश्रम बंद झाले का चालू झाले? चालू झाले. व्यसनाचं प्रमाण वाढलं, खुनाचं प्रमाण वाढलं, मारामाऱ्या वाढल्या, बांधावरून भांडणं वाढली. मग शिकलेल्या लोकांनी नक्की शिकून काय केलं? करेक्ट. असे कट्टर भक्त लागले. एवढं जे भक्त तो शिक्षक लोकांनी फक्त मारामारच केल्या. विनोदाचा भाग नाही ना. महाराज जेव्हा महाराष्ट्रात वृद्धाश्रम तयार होतो तेव्हा खरा डाग आपल्याला लागतो. काय मत आहे तुमचं? हा आपला डागच आहे. आणि शिकूनही काय केले आपल्याला? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. हा काही काय शिकले? 40-40, 42 झाले. जर ज्याने नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करायचा आहे. विरोधी पक्षाच्या गाडीत बसून बाय तांबड्या सस्पेंड. तू काय केलंय? नोकरी करून नाही झाकली 1.25 लाखाची. कलियुगात फक्त खरं बोलायचं नाही. कोणी पुढारी म्हणला ना बैल गाभण, आपण म्हणा साहेब गाभण नाही, बैल जणला. हा मग बरोबर. बैल जणला, त्याला गोरा झाला आणि त्याचं दूध तुला चहाला दिलं. हा आता बरोबर. ऐका कलीची महिमान आज त्याची रितले जन. ऐका कलीचे महिमान आज त्याची रितले जन.
खालील पोरांमध्ये बोल ज्ञानच देव. आता ज्ञानी होण्याचं भजन आहे का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई किती जण आहेत? 4. निवृत्तीचे अक्षर 10. निवृत्तीचे अक्षर 3. ऐका बरं का, 3 अक्षरे निवृत्ती जोजप करील अहोरात्री तया सावी जता मुक्ती. सोपान ज्ञानदेवाचे 4 अक्षरे ज्ञानदेव जोदप करील धरोणी भावता या ब्रह्मपदी ठाव. सोपानाचे 3. सोपान हे 3 अक्षरे उच्चारील मुखद्वारे तसे ज्ञान होईल खरे. मुक्ताबाईचे 4. मुक्ताबाई चतुर्विधा जोदप करील सर्वदा धन संपदा पावेल. निवृत्तीचे 3, ज्ञानदेवाचे 4 3 7. सोपानाचे 3 10 आणि मुक्ताबाईचे 4 14. अशी 14 ही अक्षरे जो उच्चारील मुखद्वारे तसे ज्ञान होईल खरे. ज्ञानदेव भेटी देईल. ज्ञानच देव, देवच ज्ञान. आता झाला घोटाळा, त्याचा पाया तयार झाला ज्ञान. आणि आज लोकांना काय येण्याची गरज आहे? ज्ञान. ज्ञान नाही आलं, ज्ञान नाही आलं. त्याला कोणतं ज्ञान पाहिजे हा घोटाळा सांगू टाकतो. हे MA नाही, हा विषय सोडून द्या. इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त एक वर्ग श्रीमंत होत राहणार आणि एक वर्ग गरीब होत राहणार. एक वर्ग गरीबच होत राहणार आणि एक वर्ग श्रीमंतांनी इतकं कमावलंय, जर डाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धोरण निघेल. तरी त्यांना लोक म्हणतात ते जनतेचे सेवक आहेत. आणि इथं वळायला बिडी राहिली नाही. तुम्ही दोन्ही टप्प्यामध्ये आणा. खरं वागला महाराज, नगरीतल्या पठ्ठ्यानी नगरीतून वाळीत टाकला. या 100 पठ्ठ्यांनी अनिती धरली आणि एकट्या विदुरानं नीती धरली. तर यांनी ह्या नीतीच्या राज्यातून, अनितीच्या राज्यातून नीतीला बाजूला काढलं. आजही राज्यातून काय गेली? कुणाही नीती, कुणाही नीती, कुणाही नीती. एका जागेसाठी 7 लाखाची निवडणूक मागच्या आठवड्यात झाली. इतके भिकार लोक झाले. एकच जागा, खुसफाट खायला नाही त्या पंचायतीत. पण सरकार कामाला लावलं, पोलीस कामाला लावले, गाव बिघडून दिलं आणि जागा एकच. आणि जो पठ्ठ्या निवडून आला त्याला वाचताच येत नाही. मी जाऊन काय करू? दर खेकडून काय करू? तुम्ही अभ्यास करा मला. मी ही नीती आहे का अनिती आहे? आणि तेच पैसे जर गावातल्या शाळेला घातले असते, शाळा जर नीट केल्या असते तर गुडघ्या इतकी गवत झाली शाळेत. झालीत का नाही? गुडघ्या इतकी गवत आहे शाळेत, गुडघ्या इतकी गवत. दुपारी म्हातारी झोपाय शाळेत, 5 वाजता पबजी खेळायला पोर शाळेत. लापड्यांची जागा झाली शाळा. शाळेच्या कंपाऊंड मध्ये दारूच्या बाटल्या सापडायला लागल्या आणि एका जागेची निवडणूक 10 लाख घालायला लागली. करा नाही विचार, करा विचार, करा. बसलेली माणसं डोक्याला ताण द्या. इथून पुढे देवळं स्वच्छ राहिले नाही तरी चालतील, पण शाळा स्वच्छ राहिल्या पाहिजे. काय मध्ये तुमचं? देवळं नाही राहिले तरी चालतील, देवळात थोडी घाण झाली तरी चालेल. इथून पुढे हे पोरं शाळेत जाताना यांच्या हातात 2 हात आहेत. यांना एका हातात विज्ञान पाहिजे आणि एका हातात अध्यात्म पाहिजे. एका बाजूला न्यूटनचे नियम पाहिजेत, एका बाजूला गॅलिलिओचे नियम पाहिजेत, एका बाजूला कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलेला उपदेश यांच्या हातात पाहिजे. एका हाताने हे शिकू शकत नाही. काय मध्ये तुमचं? हे जर नुसते विज्ञानच शिकत राहिले तर वृद्धाश्रम वाढतच राहणार. वृद्धाश्रम वाढत. यांना नुसतं विज्ञान नको आहे, यांना अध्यात्म पाहिजे. यांनी जर पसायदान पाठ केलं नाही, गीतेतले श्लोक पाठ केले नाही, ते हे फक्त विज्ञानातच पुढे जातील, अध्यात्मात जाणार नाही. आणि आज दोन्ही शिक्षणाची 2 हाते द्यायला. एका हातामध्ये विज्ञान द्या. ह्याच नोकरी मधला गरीबातला गरीब पोरगा लॅपटॉपवर बसला पाहिजे. काय तुमचं मत आहे? इथून पुढे शाळेला डिजिटल पाहिजे, शाळेला कॉम्प्युटर पाहिजे आणि 4थीचा पोरा सुद्धा लॅपटॉपवरच बसला पाहिजे. फळ्यावर शिकायचे दिवस गेले. ती आपली शाळा होती. आपल्या शाळा होत्या तुमच्या माझ्या, भरली तर भरली. ती आपले दिवस गेले. 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही. नुसतं खापराच्या फोडून म्हणून घरचे पाथरीची घ्यायची. बरं, पाथरीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय ओठतच नव्हती. मग थुका काय आपण एका बोटाला लावित होतो का? तो काळ गेला. आज ही पोरं ऑनलाईनची आहेत, ही पोरं ऑनलाईनची आहेत. यांना अध्यात्माबरोबर विज्ञान आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म, यांना ते शिक्षण दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? हे जर गीता शिकले तर आई बापाला सांभाळतील आणि विज्ञान शिकले तर एक शास्त्रज्ञ होतील. यांनी जर पसायदान पाठ केलं
आरती पाठ केली तर हे चांगले तयार होतील. आणि यांनी जर पसायदान पाठ केलं नाही, आरती पाठ केली नाही तर ही संपल्याशिवाय राहणार नाही. तुमचं काय मत आहे? यांना कुठंतरी कृष्णाला अर्जुनाने केलेला उपदेश कळावा म्हणून एक वाक्य सांगतो, तुम्ही ऐका. अनितीच्या राज्यातून नीती निघून गेली. त्या नीतीचं नाव विदुर होतं. विदुर निघून गेला. विदुर निघून गेला मला. आणि विदुर जेव्हा नगरीच्या बाहेर गेला, कळत न कळत पण बसलेल्या म्हाताऱ्याच माणसांच्या ध्यानात येईल, कळत न कळत जर नीती निघून गेली तर अनितीचा जय जरी झाला ते समाधानाने होत नाही. नगरीतून कोण निघून गेला? ज्या ज्या घरांमध्ये आई वडिलांचे तळतळात झालेत ती घरं संपत्ती असून रोगी आहेत. निघून गेला विदुर. विदुर निघून गेला. नगरीत हसू झालं. हसू होऊ द्या, पण हे 100 पट्टे हसले महाराज. आणि यांनी भर सभेमध्ये द्रौपदी ओढीत आणली. आता इथं बारीक आहे का? नीती गेल्यामुळं अनितीला होत आला आणि यांनी द्रौपदी ओढीत आणली. ती एकटी रडते तेव्हा हे 100 जण हसतात. आजही फक्त शेतकरी रडतोय, अख्खे पापी हसतात. काय मध्ये एकटाच माणूस रडतोय ह्या जगात, शेतकरी. बाकी सगळे माझ्या मारून आहेत. काय मध्ये तुमचं? एकच रडतोय आणि एवढ्यांनी भांडवल केलंय. कोणत्याही पुढाऱ्याचं भाषण ऐका तुम्ही, त्याला म्हणून शेतकरी शब्द सोडून भाषण करणारच नाही. त्याला माहिती आहे ईडी जमात एवढीच वॉटरवरच बदलती. त्यांना खात्री आली. त्यांनी इंग्रज गेल्यापासून पाहिलंय तुम्ही कोणत्या क्वालिटीचे. त्यांनी अभ्यास केलाय तुमचा. याला खंब्या दिला का हा येडेवाणी करतो. यांनी फक्त भांडवल कोणाचं केलंय? रडले द्रौपदी महाराज. 100 जण हसतात आणि एक आपला स्त्री रडते. दिवस निघून गेले. कृष्ण दुर्योधन पुढे, धर्म पुढे, पण नीती पुढे काहीच, अनिती पुढे काही चालत नाही महाराज. आजही सगळ्या लोकांना कळतंय. लोक झोपेल नाहीत. लोकांनी झोपायचं सोन घेतलंय. झोपेल नाहीत लोक. आज लोकांनी झोपायचं सोन घेतलं. डीएड बंद झाले, बीएड बंद झाले, ईटीडी बंद झाली, डिप्लोमा बंद झाला. 40% पोरं भिकारी झाले आणि तेच पोरं यांनी कार्यकर्ते म्हणून वापरले. झोपेलच लोक. 40% तरुण पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले. वराय बिड्या राहिलं नाही. काय म्हणते तुमचं? पण करतो जाऊ दे, इकडे लक्ष द्या. महाराज शेवटी नीती गेली. हे रडले आणि 5 जण होते महाराज तिथं. त्यांनी खाली माना घातल्या. कधी कधी अनिती पुढे नीतीचं चालत नाही महाराज. खाली माना घातल्याने आज समाजातल्या सगळ्या लोकांना कळत आहे, पण अनिती पुढे काही चालत नाही. रडले महाराज. यांनी खाली पाहिलं, ती रडली. आता याच्यातला एक जर पठ्ठ्या उचला असताना नुसता भीम आखी खानदान हल्ली असते, पण नाही उठता आलं. तुम्हाला मला कळतंय 42व्या वर्षी विनाअनुदानच्या शिक्षकाला 2,500 रुपये पगार आहे. त्याला मरायला राहिले किती? काला नाही शकतो नाही. तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला काय? तुमचे मेंदू बधीर झाले. मला तुम्हाला काय पाजलं हेच कळलं. 42व्या वर्षी जर त्याला 99 लोक 99 तेली पाटील 99 लोक फुल पेमेंटच्या आत विनाअनुदानाचे रिटायर झाले. फुल पेमेंटच्या आत 99 म्हणजे अख्खा आयुष्य कुठे गेलो? फुकटच गेला ना. पण अख्खं गाव त्याला सर म्हणते. पगार कुठे? त्याचा सासरा म्हणतो माझा बाई, आणि बायको म्हणते ते. सरी तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करा. एका वर्गाने दबावाखाली बाकीचा समाज नुसता दाबूनच नेला. काय तुमचं मत आहे? अरे कुणीतरी आता आमच्यासारखं खरं बोलत ना, अजून 2-3 महिन्याने लोक असं म्हणणार आहेत इंदुरीकरची नार्को चाचणी करा. म्हणजे मी भरमिष्ट झालो. माझ्या डोक्यात फरक झाला. याला चेक करून आणा म्हणतील. याचा मेंदू गेला. अरे कोणीतरी सत्य बोला आणि कोणीतरी सत्य स्वीकारा. कोणीतरी सत्य बोललं पाहिजे
आणि कुणीतरी सत्य स्वीकारलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले भले रागेले होते. तुकाराम महाराज म्हणले माझ्या बोलण्यात राग येईल एवढंच ना, पण मी पांडुरंगाचा भक्त आहे म्हणजे सत्य का बोलू नये. तुम्ही बारीक अभ्यास करा. तुकाराम महाराजांना सत्याचा त्रास झाला करायला, प्रचंड त्रास झाला. पण तुकाराम महाराजांचे ते सत्य होतं, ते नुसतं सत्य नव्हतं. ते सत्य आहे तवर चंद्र सूर्य आहे असं नाहीये. ते सत्यच आहे तवरच चंद्र सूर्य आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. आज सत्य कोणी बोलायचंच नाही. पिढ्याच्या पिढ्या संपल्या तरी जसंच्या तसं. वाचा तुम्ही आपल्या कार्यक्रमांची बोर्ड. माळकऱ्याचं नावच नाही. वाचा. मंदिराची प्राणप्रतिष्ठा एक माळकऱ्याचं नाव नाही. अख्खे पुढारी त्याच्यातला कोणला आरती येते शंकराची त्याला होऊ द्या. त्यानं ताट पेटवलं तर शंकर काळा केला आखा. तुम्ही विनोद समजू नका याला. हा मुद्दा काळाची सगळं झोपला मारा. समाजाला झोपायचं सोन घेतलंय. काय झालं ऐका पुढं. रडली नीती आणि नीती रडली आणि अनिती हसली. कार्यक्रम संपला आणि मग हा पठ्ठ्या उठला. तो नंगाट होता भीम. त्या भीमानं त्याला जाऊन डायरेक्ट सांगितलं त्या आंधळ्याला ऐका त्या दिवशी आम्ही खाली मान घातली होती तेव्हा तू हसत होता. आज तू मरणार आहे आणि मी हसणार आहे. कळत बंद नाही आंधळ्याची. आंधळा म्हणला मग तू तवा का बोलला नाही. तवा तर तिथे हजर होता. तिथं वाक्य मरेपर्यंत पाठ करून ठेवा. अख्ख्या पोत ठेवायची नका जाऊ येळभर. दोनच वाक्य नीट ऐकायला वाचीत जायचे दिवसभर पण फिट झाले पाहिजे. भीम त्याला म्हणतो मी तुला तेव्हाही मारणार होतो आणि आजही मारणार आहे. आज तर सोडित नाही. आज तुम्हाला ताब्यात आहे. फक्त मी त्या दिवशी उठलो का नाही तिथं धर्म होता. काय भाषा आहे मला. तिथं धर्म नसता तर मी तुला तेव्हाही हाणलं असतं. आज तर हाणणारच आहे. तो म्हणतो तू का नाही उठला. धर्म मला माहित आहे ना. जिथं धर्म आहे तिथं जय आहे. चंद्र तेथे चंद्रिका. मग भीमानं सांगितलं आज तुझी खानदान राहत नाही. महाराज 100 जण नमुन्यावारी मारले यानं. एकट्यानं आणले. यानं काही टोळी बिळी केली नाही. कोणाला पाजलं नाही. दोन-चार एकत्र आणले नाही. खंबे बिंबे दिले नाही. मग तुम्ही त्याला आडवान गेम करा. सपाटून आणले. बरं अशा आणले टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्ही कुठं उभ्या महाराष्ट्रात दुर्योधन पानस्टॉल हल्ली खानदान. पण त्याच्या पुढं ऐका. अनितीचं राज्य गेलं. देव आले पण नदीच्या कडेला राहणाऱ्या झोपडीत देव जेवायला गेले. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. Oh,
आपला पाया झाला. आता पायाच्या वर चौथारा केला, चौथाऱ्यावर मंदिराला सुरुवात झाली आणि त्याला खिडक्या केल्या. हे मंदिर जर बनवायचं असेल त्याला ज्ञान नावाचा पाया पाहिजे. आणि आज 99% लोकांना ज्ञानच नाही. मी म्हणतो नाहीच. आता आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय, संघ काही येत नाही, मोजून घेतल्याशिवाय राहत नाही. ज्ञान काय फक्त तुम्हाला म्हणायचं कोणी कोणाचं नाही. जाताना गाजरा घेऊन जायचं काच का पप्प्याच्या आईला गाजरा न्यायचा, कोणी कोणाचं नाही. संसार वाईट आहे मग गाजरा कोणला. काय माणसं आहे महाराज, माणसं अज्ञानात आहे. आणि आज 99% माणसं कसे ते अज्ञानात. आणि अज्ञानी माणसं ज्ञानी व्हावा म्हणून परिसरात मंदिरं बांधायची. मंदिरं का बांधायची त्याचं कारण आहे, निदान देवळा पुढे गेल्यावर वाकण्याची ताकद यावा आणि काही नाही तरी नमस्कार घालण्याची ताकद यावा. मंदिरं का घालायची? मंदिरांची बोर्ड लावायची पाळी आली. दारूच्या दुकानाला बोर्ड लावायची काय गरज राहिली? किती कोपऱ्यात दुकान असू द्या, माणूस चुकला चुकला बरं तो विचारतो कोणला नाही. त्याला माहिती थुकत माणसं जिथून येतात तिथं खरा ब्रह्मरस मिळतो, तो त्याच का. दारूचं दुकान तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात उभं करा, त्याला गिऱ्हाईक कशी. गावात सोडा वड्याला गिऱ्हाईक. 3 किलोमीटर पायी असू दे लोक टाचा टाचा. काही दुकानदारांपुढे पहा, दारूच्या दुकानापुढे दुकानदाराच्या अगोदर लोक रांग राहू नये सकाळी पहाटे. का? त्याचं उत्तर ऐका महाराज. त्याला माऊलीने ओवलेली इंद्रिय जे जे म्हणते तेच पुरुष करते. तुम्ही साखळी लावा महाराज. मग मंदिरं का बांधायची? आता हे का होईना आपल्या भागामध्ये मंदिर बांधायला या जमीन आपली काय भाव आहे. आता एवढं वावर पडित राहिलं, 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी वावर पडित राहिलं. कांदे लावायचे ठरले तर लेट झाले, हरभरा लेट झाला, गहू लेट झाला, काही केलं तर अजून 8 दिवस तयार करायला जाईल. मग ही आपल्या मातीमध्ये मंदिरांची का गरज आहे? का आपली माणसं वाकायला तयार नाहीत. आणि वाकायलाच